कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचे गहाळ झालेले मोबाईल सायबर शाखेच्या पोलिसांनी महिनाभर तांत्रिकरित्या तपास करून शोधून काढलेत। सायबर शाखेच्या पोलिसांनी गेल्या महिनाभरात गहाळ झालेले जवळपास 18 लाख रुपये किमतीचे 150 मोबाईल शोधले होते। आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांना परत केलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या। जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर शाखेच्या पोलिसांकडून गहाळ मोबाईलचा शोध तांत्रिकरित्या सुरू होता। महिनाभर सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतिश मेहत्रे, सहाय्यक फौजदार राजेंद्र ताटे, मीनाक्षी पाटील, रवींद्र पाटील, सागर माळवे, अमर वासुदेव, अमर अडसुळे, संगीता खोत, अजय सावंत, सचिन बेंडखळे, सुरेश पाटील यांनी पथकांद्वारे गहाळ मोबाईल संचांचा शोध घेतला। महिनाभरात सायबर शाखेने 18 लाख रुपये किमतीचे 150 मोबाईल संच शोधून काढलेत। आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सायबर शाखेच्या पोलिसांनी शोधलेले मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले। यावेळी मोबाईल परत मिळाल्याबद्दल मोबाईल मालकांनी सायबर शाखेच्या पोलिसांचं कौतुक केलं। यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी बोलताना नागरिकांनी आपले मौल्यवान दागिने आणि मोबाईल संच जवळ बाळगताना योग्य ती काळजी घ्यावी आणि मोबाईल गहाळ झाल्यास अथवा चोरीला गेल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन उपस्थित नागरिकांना केलं। यावेळी सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांच्यासह सायबर शाखेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।